विशालला तिकीट मिळाली पाहिजे, विशाल त्यांना माहित होतं जे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना. या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी. विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं. विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली. पाहूया ते विस्तृत बातम्या. मागील काही दिवसापासून खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून एक खळबळजनक दावा केला आहे. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना आधीच माहीत होतं, त्यांनी हे सर्व ठरवून केलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट पडळकर यांनी केला आहे. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील याची कल्पना या दोघांनाही नव्हती. एकदा विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यावर जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे केवळ शरीराने त्यांच्यासोबत होते, मनाने नाही. नुकतेच विश्वजित कदम यांनी 2029ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच जिंकेल असे विधान केले होते. यावरून पडळकरांनी त्यांना टोला लगावला. 2029ला खरोखरच विशाल पाटील खासदार व्हावेत अशी विश्वजित कदम यांची इच्छा आहे का, असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशारा देताना पडळकर म्हणाले, आता घोडे मैदान लांब नाही, आम्ही पण मैदानात असणार आहोत, त्यावेळी बघू काय होतं ते. पडळकरांच्या या विधानामुळे सांगलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बघून आता घोडं मैदान लांब नाही. विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःच इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये. मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता. तुम्हाला आठवतंय का? बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे, विशाल त्यांना माहित होतं जे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना. या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितनं आणि जयंत पाटलांनी. परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली. हा ऐकायलाच तयार नाही विशाल. विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहित होतं ना हे जयंत पाटलांना माहित होतं. विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली. तेव्हा काय ते बरोबर नव्हते, त्यांना तर नाईला झालं की आता शरीरानंतर बरोबर राहायचं. त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढ्या मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात. आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2029 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच. नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही. आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही. आमचं जे असेल ते ओपनच आहे. आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही.